आज काहीतरी आणणार आहे आपण मोठी वस्तू. हो का बाई गाडी आणतो काय बाप्पा. सोनल लय दिवसानंतर आलीस तू माझ्या घरी. तुला यादगीत येते का नाही मामाची? मग तू येत काऊन नाही? आणतच नाही कोणी. काय आणत नाही म्हणतो. पूजा वगैरे झालेली आहे, गुढी वगैरे उभारून झालेली आहे. आता आपण खाली जाणार आहोत. चला लवकर, ऊन वाढलेले आहे. ते ताट वगैरे घ्या तुमचे. काय तर नैवेद्याची तयारी करावं लागणार आता. चला मग. सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी गुढी पाडवा. परी शुभेच्छा दे लवकर सगळ्यांना. कशाच्या? गुढी पाडव्याच्या. हा, तर आज आहे गुढी पाडवा आणि आपल्याला गुढी उभारायला जायचं आहे गच्चीवर. ते कोमला ताट वगैरे तयार केलेलं आहे. बाकीचे साहित्य पण वरती घेऊन जायचं आहे. आई पण येणार आहे, पिहू पण येणार आहे, सगळेजण येणार आहे. आणि परी आलेली आहे गावाकडून. तू कशाला गेलती मला सोडून? इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ 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 बघ. तू परत जाशील का मला सोडून? परत जाशील का सांग मला? परत जाशील? थांब एक मिनिट बरे कोमल. तू परत जाशील सोडून? नाही ना? हा म्हण आय लव्ह यू पप्पा. आईला पप्पा. चला चला वरती. चला चला चला. चिक आहे बरं वरती. हा, सिंदूर लावू दे तिला. पॅन्ट पण जागीच पडलेली आहे. काय पप्पा परी, गुढी पाडव्याचं शूट करणार आहेस का नाही? करणार आहेस का? बरं ऋतू नाही, ऋतूला मिस करतीये का तू? करणार आहे का मिस ऋतूला? बरं काकूला मिस करतीये का तुझ्या? मग काकूला म्हणा ये ना लवकर. हा विश करणार आहे. आम्हाला आठवण येते म्हणा, आहे की नाही? हा आठवण येते. कशी बघती मांजर? चला माऊ माऊ करती. आमची सानू दिदी आलेली बाबा घरी, त्याच्यामुळे आमची हेअरस्टाईल वगैरे व्यवस्थित बनतीये नाही करी. मम्मीची हेअरस्टाईल तुम्ही बघितलीच नाही अजून परीच्या. सानू पण आलेली आहे, सोनी आलेली आहे आणि आत्याबाई पण आलेली आहे. आत्याबाई आलेली नाही का? पप्पा असं काऊन बोलता म्हणते. हा कुठे आत्याबाई? तिकडच्या घरात आहे का आत्याबाई? झालं का कोमल? चल ना मग. गुढीसाठी साडी घ्या ना एक छान अशी. ती पिवळ्या कलरची घेतली तर मला आनंद होईल. वरती ठेवलेली सगळ्यात कपाटामध्ये वरती ठेवलेली. हा चला. हा ड्रेस आम्ही शिवून घेतला, तुम्हाला लास्ट टाइम माहिती असेल. आता परीला परफेक्ट येतोय. म्हटलं आज गुढी पाडवा आहे तर नवीन ड्रेस घाला तिला तो. हो की नाही बा? हा. सोनल लय दिवसानंतर आलीस तू माझ्या घरी. तुला यादगीत येते का नाही मामाची? मग तू येत काऊन नाही? आणतच नाही कोणी. काय आणत नाही म्हणतो. सोनल लय बदलली आता पहिल्यापेक्षा नाही का? परी व्हायच्या आधी इकडेच होती आपल्याकडे. तुम्हाला माहिती असेल जे आपली सबस्क्रायबर फॅमिली त्यांना माहिती असेल. आता सोनल असे कपडे कापड घातले की तू झगा काऊन घालत नाही? आवडतच नाही. मग आता लग्नानंतर काय घालणार मग? हेच घालणार. इकडे कोमल तयारी करते आणि इकडे आई आहे. शुभेच्छा दे नाही सगळ्यांना. सगळ्यांना आमच्या परिवाराकडून गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. बर परी तुला शुभेच्छा. काय राहू दे राहू दे. नको काढू, राहू दे. उगं ते हे होऊन जाईल. कशाला पीस काढ द्यायचं. पिसापासून वडील झोपायली का? हो झोप आली असेल तिला आता. हे करायली बा. तुझे डोळे दुखायले काय? हा तर आपली गुढी बांधणं चालू आहे. अजून गुढी आहे थोडी. हे रांगोळी आम्ही. तर अशा प्रकारे आपण गुढी उभारत आहे. आणि यावर्षी जी आहे ती पिवळी साडी घातलेली आहे.
काही जण म्हटले की गुढीला आम्ही काय करतो माहिती का, तर वेळेस बांधायचो. तर काही जण म्हटले की बांधत नसता म्हणे, त्यामुळं ज्यावेळेस बांधणार नाही आहे तसंच ठेवलं. पकड तिलाच पडन ते. आणि थोडा उशीरच झाला आज, कारण की कालच हे पाहुणे आले तर सगळं आवरणं गिवरणं, त्यामुळे जरा टाईमच होतो. पण ठीक आहे. परी तिकडे कोपऱ्यात काय करतेस तू? तिकडे ना परी. चल इकडे ये. इकडे जय जय चालू आहे, ये इकडं. परी आपल्या घरी जय जय आले, ये इकडं चल. तिला चांगलं लागत आहे. ताप आली बाबा. शेंबू. इकडं कोमला तर रांगोळी काढते थोडी. येते का आता ते मला नको विचारू, काढ जशी तशी. कोणी जज नका करू रांगोळीला, त्यामुळे मी तुम्हाला दाखवणारच नाही कोमल रांगोळी काढताना. इकडे गुढी उभारली अशी छान मस्त. चला, तर ऑलमोस्ट आपली गुढी उभारून झालेली. आता यांचा स्वयंपाक वगैरे होईल खाली, आणि नंतर आपण जेवण वगैरेचा पण व्हिडिओ टाकूया. आणि चिक्या कुठे तर चिक्या इकडे, चिक्याला नवीन पिंजरा आणला आहे बघा. आता तुम्ही म्हणाल की पिंजऱ्यामध्ये का ठेवता, कारण की खाली जे आहे दुसरे कुत्रे त्याला रगडतात, त्यामुळं आम्ही त्याला जास्त खाली ठेवत नाही. पण सकाळी संध्याकाळी 2 टाईम आणत असतो. एरवी तो वरतीच असतो. आता दुपार झालेली थोडी, म्हणजे 11 वाजता आहे, म्हणून त्याला वरती आणलेले आहे. पूजा वगैरे झालेली आहे, गुढी वगैरे उभारून झालेली आहे. आता आपण खाली जाणार आहोत. चला लवकर, ऊन वाढलेलं आहे. ते ताटं वगैरे घ्या तुमचे, काय तर नैवेद्याची तयारी करावं लागणार आता. चला मग, आवरा आवरा आवरा, लवकर आवरा. आपल्या इथे तुम्हाला सांगितलेलं आहे, सोनल आलेली आहे, ताईची मोठी मुलगी श्रुती पण आलेली आहे. पण तिला व्हिडिओत का दाखवत नाही ते पण तुम्हाला सांगतो मी, कारण की तुम्हाला माझ्याकडून अपेक्षा होती की ओमदादा दाखवायला पाहिजे. एक सेकंड, इथं थोडा अंधार आहे, मी तिकडे जाऊन बोलतो. अपेक्षा असते की ओमदादा दाखवायला पाहिजे, परंतु प्रॉब्लेम असा आहे की ती व्हिडिओमध्ये जास्त येतच नाही, आणि तिला आवडत पण नाही व्हिडिओमध्ये यायला, आणि ती मम्मी पण तिला नाही म्हणते, त्यामुळे ती व्हिडिओत येत नाही आणि तुम्हाला ती व्हिडिओत नाही दिसत त्या कारणामुळे. आणि मी पण तिला दाखवणार नाही आहे. पण ओके, सगळं काही. आता ही नैवेद्याची तयारी करते, मी खाली गेल्यावर तुम्हाला भेटतो. आमची आजी म्हणते माझा व्हिडिओ घे, म्हणतं तुम्ही मेकअप घेऊ करत असं घेतो तुम्हाला मी. तिकडे मेकअप चालू आहे आजीचा. आजीचा मेकअप चालू आहे थोडा, आजी इकडे तेव्हा घेऊ. मेकअप म्हणजे नुसतं फाउंडेशन प्रायमर ते लावणं नसतं. मेकअप म्हणजे हा, इकडे बा, तुझा मेकअप दाखव परी एकदा. परी तुला गोळी द्यायची का आज? नाही ना, ताप नाही आली ना? नाही आली ताप. इकडे आजीबाई, घ्या आजीबाई. चल, शुभेच्छा द्या सगळ्यांना. दर्शन इच्छा आजी शुभेच्छा द्या गुढी पाडवायला. गुढी पाडाय शुभ इच्छा दर्शन घेतल्या, आल्या शुभेच्छा, पोहोचल्या तुमच्या जवळ. तर आज गुढी पाडव्याचं काय विशेष आहे आपल्या इथे? आज लाडू खाणे, पुरी, शिरापुरी खाणे, शिरा, आलवटाची भाजी, भजे, कुरड्या, पापड, रस. आज काहीतरी आणणार आहे आपण मोठी वस्तू. हो का बाई, गाडी आणतो काय बाप्पा? खरंच का? आज गुढी पाडवा नाही का? हा हाय. आज शुभ मुहूर्त असतं असं म्हणतात ना. हा मुहूर्त काय 3:30 मुहूर्तापैकी नाही का? मग आज काय आणायला पाहिजे की नाही कोमल? आणा ना काय तुम्हाला आवडेल ते आणू का? तुला नाही आवडत का? आवडेल ना आणल्यावर. आणल्यावर आवडेल का? काय काय आणायचं? मला पण आवडत. काय आणायचं? काही पण फक्त गाडी सोडून. बाप्पा गाडी सोडून म्हणते ती. परी काय आणायचं? गाडी मला तुला गाडी आणायची का? बर, खेळायला का? खेळायला गाडी नाही बाई, मग चालवायला का? बर, दादा दादा आले दादा. काय काय आणला? दादाने किनाच्या तू सांगितलं दान घेऊन येतो म्हणून. काय माहिती. पहिले एक दर्जा तापीचं औषध, एक तापीचं औषध आणि 2 बॉटल आणि हा, वाफ घ्यायचं. तर आज आहे गुढीपाडवा, आणि या गुढीपाडव्या विशेष निमित्त आज आम्ही काहीच आणणार नाही आहोत. काय खोटं बोलता मला माहिती. अशा बेकार करते. आशा बेकार म्हणजे तुमची इच्छा असते माणसाने नवीन काय आणायलाच पाहिजे घरामध्ये. माणसाकडे पैसे पाहिजे त्यासाठी. मग नाही का तुमच्याकडं? ही माहिती का, ही दिसती तोंडावर अशी, पण हिची खूप अपेक्षा बर का, हिला हे पाहिजे ते पाहिजे, मोठ्या मोठ्या अपेक्षा आहे. हा, तिला गाडी पाहिजे. खरं सांगतोय, मनात गाडी आहे का गाडी नाही? नाही. शपथ सांग आता, मी शपथ शपथ करू. तुमची तुला शपथ. काय मला पाहिजे? गाडी पाहिजे नाही. मग काय तो विषय? काय विषय? गाडी पाहिजेच नाही मला. हा ना, मी सांगितलं ना. गाडी पाहिजेच नाही मला.
मग काय पाहिजे? काय पण करा मग सोनं करा काहीतरी. पापडा खाय ना 1 ग्रॅम 2 ग्रॅम तेवढं पैसे असते ना 1-2 ग्रॅमचे. मी काय सांगतोय 1 मिलीग्राम तुम्ही गाडी घेऊ शकता मग 2 ग्रॅमचं सोनं नाही घेऊ शकत. जागा का? बस तिची जागा. तर आज रविवार आहे आणि रविवारी आमच्याकडे सगळे सोन्याची दुकानं पण बंद राहतात, त्यामुळे आम्ही सोन्याच्या दुकानात पण जाणार नाही. नाही, आज उघडे राहता. आज उघडे राहता. अगं नाही बाई, हा बस जाऊन पहा ना. हिला कोण सांगेल आता? जाऊन पहा ना. कशाला जाऊन पाहिजे? बस नाही, मग जाऊन पण जातात ना, ते उभे राहतात ना. म्हणजे पैसे तिला बिसे नाही. अंगठी आणायची म्हणते. कशाला अंगठी? ते लहान लेकरं अंगठी घालत असतं का? घालून द्या. अंगठी करायला लागली होती काय आणि सोनं 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 काय काय नाही. माझी अंगठी ती एक जाय 5 ग्रामची जाय, तिची 5 ग्रामची अंगठी माझ्याकडे, ती देऊन टाक तिला जाय. तिच्या कुठं देतच नाही. आणि करतो 5 आमचं करू छोट छोट करून पण जा काही बोलता आण ना सोनं. करायचं तर ते नाही. नवीन वर्षाचं घरातलं नेऊन करत नसते, नवीन आणत आई नसते. सोनं कधीच जुनं होत नसतं. जुनं नसतं पण घरात असतं ते. तर नवीन वस्तू घेतल्या तर काय आजी घरामध्ये 5 ग्रामची अंगठी 5 अंगठी करून आणू. आजीला काय मनी आणायचे काय आणखी? किती मनी मनी करते रे. बापरे आजी तुमचं काय आजी? मित्रांनो काय करा सांगा. भांडगाचं का झाली बाई म्हणा. सोन्याचा विषय निघाला आजी बरोबर चालत तिथपर्यंत. तुला काय आणायचं का बाई? काय नाही, मला तापीचं औषधच आणा पप्पा. हो का आण ना. काय? दिलं दिलं. दिला औषध. गोळी दे ना, जास्त आहे जरा. आण ग गोमा. आण ना. नाही गोळी नाही पाहिजे. किंडर जॉय पाहिजे? किंडर जॉय हा आण का किंडर जॉय जाय. पिवळ्या कलरचं किंडर जॉय आण जा, पळ कुठे? आण ना. गोळी. मी बघतो ना माझी बाई किंडर जॉय कशी खात नाही का बा? खातीन तू? हा. माझ्या बाईला किंडर जॉय पाहिजे, माझ्या बाईला गोळी पाहिजे, माझ्या बाईला औषध सुद्धा पाहिजे. औषधच पाहिजे का? मग तू गुड गर्ल नाही का? माझी गुड गर्ल आहे का नाही सांग? मग राहून 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 नवीन वर्षाचं फेडी येईन आमच्या अंगामध्ये, नाही तर आता ताप घे भुसली तरी काय काम होईल. आणि आजीबाईचं हे चालूच राहतं. आजीबाईला लास्ट टाइम आपण 1 ग्रामचे मनी केले होते. आजीबाईचं वाढतच जातंय, पण ते हाव वाढत असते माणसाची, त्यामुळे ठीक आहे, काही विषय नाहीये. इकडे आई बसलेली आहे आणि आता मी काय करतो व्हिडिओचा एंड करतो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. मी भेटतो तुम्हाला नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. परी हॅपी न्यू इयर म्हण. बोल बोल बोल. खराब परस घेतली का? नवी परस नाही घेतली का? बरं बरं चला बाय बाय.